आज आपण बनवणार आहे थालीपीठ। त्यासाठी मी डाळ घेतली, याच्यात मुगाची डाळ आहे, मसूरची डाळ आहे आणि उडदाची डाळ आहे, मूग मसूर उडीद आणि ही छिलकेवाली असते ना डाळ मुगाची ती पण आहे। ही एक एक वाटी घेतली, या वाटीचं प्रमाण आहे, ही छोटी वाटी आहे ना ह्या वाटीचं प्रमाण आहे। त्यासाठी साहित्य घेतलंय, लसूण घेतलाय, अद्रक घेतलंय, मिरची घेतली, धने घेतले, जिरं घेतलं। आता हे मिक्सर मध्ये ना आपण बारीक करून घेणार आहे। पहिलं डाळी बारीक करून घेणार, नंतर हे मिरची अद्रक हे सगळं बारीक करून झालं। हे डाळी मी ना 2 तासापूर्वी भिजू घातल्या होत्या आणि आता नंतर मी बारीक करून घेतले। हे परत मी मसाला पण बारीक करून घेतला, मिरची अद्रक हे लसूण कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून घेतलाय। आता आपण घेऊया चण्याचं पीठ, गव्हाचं पीठ पण घेऊया थोडं थोडं। या अर्धी वाटी चण्याचं पीठ आहे, या अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे, ही 1 वाटी गव्हाचं पीठ आहे आणि खरपूसपणा येण्यासाठी अर्धी वाटीपेक्षा जास्त तांदळाचं पीठ आहे। हे आपण सगळं याच्यात मिक्स करूया। आपण सगळे पीठ घेतलंय, आता याच्यात टाकूया तीळ आहे, 2 ते 3 चमचे तीळ टाकूया। थोडी हिंग टाकूया, थोडासा ओवा टाकूया, हातावरनं सोळून घेऊया असा क्रॅश करून। जास्त नाही टाकला मी, थोडासा टाकलाय। मीठ हे पण टाकणार आहे मी आणि नंतर मग मिक्स करणार आहे। आता हे सगळं टाकूया आपण याच्यात। टाकूया कांदा जो बारीक चिरून घेतला होता आपण आणि कोथिंबीर। याच्यात टाकूया हळद, मी 2 चमचे हळद टाकते, हा चमचा छोटा आहे ना। धने पावडर, मग अशी धने पण मी टाकलं पण तरी पण परत टाकते, आणि थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडा कलर यायला। 1 चमचा तेल टाकते मी, त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। झालंय आपलं पीठ मळून, हे बघा जास्त घट्ट पण नाही मळलं, कारण आपल्याला थापायचं आहे। पाण्याचा वापर आपल्याला करावाच लागतो नंतर, पण थोडंसं हाताला तेल लावून घेऊया। 5 मिनिटांनी थांबवून झाले आपले 5 मिनिटं। 5 मिनिटांनी आता आपण करायला घेऊया। तवा ठेवलाय आपण, आता आपण थालीपीठ करायला घेऊया। गॅस थोडा पातळ जाड जसं पाहिजे तसं करा, तुम्ही करू शकता। आपण पातळ करूया, म्हणजे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण। मी डाळी टाकल्यात मुगाची, मगाशी पण मी सांगितलं।
बनवून बघा. त्यामुळं काय होतं की आहे ना, तेल टाकायला पण बरं पडतं आपल्याला. तवा आपला गरम झालाय. तव्याला थोडं तेल लावूया पहिला. तेल लावा, तुम्ही तूप लावा, काही पण लावा. पाण्याचा हात लावायचा. परत हा कपडा ह्याच्यात बोलवायचा. बुडवून झाला की परत असं लावायचं पाणी खाली. असं थांबायचं. लोखंडाचा तवा आहे ना, ह्याच्यावर लगेच चिटकतो, म्हणून पहिला तेल लावलं होतं मी. झाले आपले थालीपीठ तयार. छान दिसते ना, पातळ. पण आता दुसरी टाकूया. जे आपण हे केलेत ना खड्डे, त्याच्यामध्ये तेल सोडायचं, म्हणजे आतून पण भाजून निघतात. झाले दुसरे पण थालीपीठ, काढून घेऊया.
अशाच प्रकारे ना सगळं करून घेऊया आपण. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.